Okay, in today's lecture, we are going to see the new topic, that is a ripple counter. So asynchronous 3-bit counter. So topic is 3-bit ripple counter. Now here we are going to use JK flip-flop for the design of ripple counter. Now it will count the number in up direction. So 0, 1, 2, 3. So directly it will design to increase the numbers from 0 to 7, and after 7 it will comes back to the 0 point. Now see, we are going to use JK flip-flop sorry, we are going to use JK flip-flop for the operation of up counter. Suppose this is JA, KA, second flip-flop. So 0 to 7, 3 flip-flops are required because 3 bits are required for the design. Suppose here JB, KB, output is QA. Parallelly it will taken first, then it is applied to clock pulse, again QB, again it will taken out QB, QA, input, सुरुवातीला सगळे आउटपुट काय राहतील 0, कारण क्लिअर असेल, पहिली स्टेज असेल त्यावेळेस डेसिमल इक्विव्हॅलेंट काय असेल 0. म्हणजे सुरुवातीला काय आहे का QA, QB, QC हे तिन्ही पण काय 0 आहे. आता बघा निगेटिव्ह एजला तो ट्रिगर होतोय, तर आपण असं कन्सिडर करूया तर क्लॉक ही निगेटिव्ह क्लॉक दिली आपण आणि सर्किट ऍक्टिव्हेट केलं. निगेटिव्ह क्लॉक दिल्यानंतर बघा आता सुरुवातीला सगळे 0 आहे, मी सांगितल्याप्रमाणे 0 0 0, बरोबर, तिन्ही आउटपुट 0 आहे. बघा काउंटर याच्यामध्ये खूप महत्वाचा पॉइंट तुम्हाला लर्न करायचा आहे का रोडवे सिग्नलवर सुद्धा आपण डाऊन काउंटिंग बघतो किंवा अप काउंटिंग बघतो, तर काउंटिंग करताना जे काही डेसिमल इक्विव्हॅलेंट नंबर असतात ते कसे चेंज होतात, त्याला कसा टाइम दिलेला असतो आणि त्याच्यानुसार ते कसे चेंज होतात. तर त्याचं बेसिक जे काही थिंक आहे ती आपण या ठिकाणी बघतोय का नंबर कसे राईज होत आहे. ऑटोमॅटिकली 0चा 1 कसा होतोय, 1चा 2 का होतोय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं. आता 0चा 1 कसा होतोय बघा, सुरुवातीला 0 0 0 तिन्ही आउटपुट 0 आहे, म्हणून याचा डेसिमल इक्विव्हॅलेंट काय 0, म्हणून आपल्याला डिस्प्ले काय होतो 0. आता 0चा 1 कसा होतो बघा, आपण इथं निगेटिव्ह क्लॉक दिली, बरोबर, इथं निगेटिव्ह क्लॉक दिल्यानंतर पुढे काय होतं बघा, निगेटिव्ह क्लॉक दिल्यानंतर हा जो इथं 0चा 1 आहे इथला, हा लॉजिक 1 काय करतो, याला पण जातोय, याला पण जातोय आणि याला पण जातोय, म्हणजे लॉजिक 1 तिन्ही फ्लिप फ्लॉपला जातोय. आणि तुम्हाला माहिती आहे JK फ्लिप फ्लॉपला जर लॉजिक 1 गेलं, J = 1, K = 1 जर 1 असेल तर तो टॉगल मोड मध्ये युज करतो. म्हणजे तो काय करतो, जे अगोदरचं जे आउटपुट आहे त्याला तो काय करतोय
चेंज करतोय, त्याला तो काय करतोय, चेंज करतोय. आता अगोदरचं आउटपुट काय बघा, इथं लक्षात घ्या, इथं पण आउटपुट 0 आहे, इथं पण 0 आहे आणि इथं पण 0 आहे. तिन्ही आउटपुट काय 0 आहे अगोदरचे. आता लॉजिक 1 गेल्यानंतर आणि निगेटिव्ह क्लॉक गेल्यानंतर याचं जे आउटपुट आहे जे इज इक्वल टू 1 झाला, के इज इक्वल टू 1 झाला, म्हणजे इथं 0 होता, 0चा काय झाला 1 झाला. कळलं सगळ्यांना? 0चा काय झाला 1 झाला, म्हणजे इथं 0चा काय झाला QA 1 झाला. आलं लक्षात? QA 1 का आला, अगोदर 0 होता, जे इज इक्वल टू 1 आहे, के इज इक्वल टू 1 आहे, क्लॉक पण त्याला निगेटिव्ह दिली म्हणून तो काय झाला 1 झाला. आता क्लॉक निगेटिव्ह दिली बरोबर, ही क्लॉक फक्त इथंच दिली, याला क्लॉक दिली का नाही, याला क्लॉक कोणता गेलाय QA 0चा 1 झाला, QA काय झाला 0चा 1 झाला आणि ती क्लॉक याला दिली. 0चा 1 झाला म्हणजे कोणती एज आली, हे बघा अगोदर 0 होता आणि आता 1 झाला, हा 0 आहे आणि हा 1 आहे, या स्टेजला गेला. 0चा 1 झाला म्हणजे कोणती एज आली, पॉझिटिव्ह एज आली. 1चा 0 झाला असता तर निगेटिव्ह एज आली असती बरोबर, पण इथं 0 होता, 0चा 1 झाला आणि ती क्लॉक इथं गेली. सो 0चा 1 झालेली क्लॉक जरी इथं गेलीये, 0चा 1 झालेली क्लॉक जरी इथं गेली, त्याच्यामुळं निगेटिव्ह एज आली नाही, आणि निगेटिव्ह एज आली नाही म्हणजे या निगेटिव्ह एजला आउटपुट चेंज होणार नाही, म्हणजे क्यूबी काय राहिला ऍज इट इज राहिला, क्यूबी काय राहिला ऍज इट इज राहिला. क्यूबी ऍज इट इज आहे, तो 0 आहे, तो 0च इथं गेला क्लॉकला, सो क्लॉकला निगेटिव्ह एज गेली तरच आउटपुट चेंज होईल, अदरवाईज चेंज होणार नाही. तो 0चा 0च गेला, जे के 1 आहे, परत जे के 1 गेला म्हणजे याचं आउटपुट चेंज होणार नाही. म्हणजे आउटपुट कसलं चेंज झालं, फक्त क्यूए चेंज झाला, तुमचा क्यूए 1 झाला, बाकी क्यूबी 0 आहे, क्यूसी पण 0 आहे, म्हणजे ही झाली स्टेट 2, याचा डेसिमल इक्विव्हॅलंट आला 1. समजलं पहिली स्टेप? यस सर. पहिली स्टेप समजली का? कारण पहिल्या जो काही पहिला फ्लिप फ्लॉप आहे त्याला डायरेक्ट क्लॉक देतोय आपण निगेटिव्ह, याला डायरेक्ट निगेटिव्ह क्लॉक देतोय, आणि जे के पण 1 आहे म्हणून तो टॉगल करतोय, याला डायरेक्ट क्लॉक देत नाही आपण. याला क्लॉक कसली जातीये, याचं जे आउटपुट आहे ते चेंज होणार आहे, ते 0चा 1 झाला तर पॉझिटिव्ह एज आली, पॉझिटिव्ह एजला तो चेंज करत नाही. हा 1चा 0 जर झाला असता तर निगेटिव्ह एज आली असती, निगेटिव्ह एजला तो ट्रिगर केला असता, आउटपुट चेंज झाला असतं. आलं लक्षात? सो इथं पॉझिटिव्ह एज गेली आणि इथं 0च गेलाय, इथं एज कोणतीच गेली नाही, 0 होता आधी, आताही 0च आहे, म्हणजे क्लॉक काय झालं, त्याला 0 सिग्नल गेला, त्याच्यामुळं आउटपुट चेंज झालं नाही. आता दुसऱ्या स्टेजला 1चा 2 कसं होतं बघा. आता सध्या इथं काय 1 आहे, इथं काय 0 आहे, आणि इथं काय 0 आहे बरोबर, 1 0 0 आहे. आता बघा काय होईल, परत याला काय करतोय आपण, निगेटिव्ह एज देतोय आणि याला लॉजिक 1 देतोय बरोबर. याला लॉजिक 1 दिला, निगेटिव्ह एज आली म्हणजे हा टॉगल करणार, म्हणजे 1चा काय होणार 0 होणार, या 1चा काय होणार 0. समजली पहिली स्टेज सगळ्यांना? हा कंटिन्यू चेंज होणार आहे, कारण याला निगेटिव्ह एज दरवेळेस देतोय आपण, त्याच्यामुळे हा कंटिन्यू चेंज होणार आहे. आता काय झालं, अगोदर काय होता हा 1 आणि 1चा काय झाला 0, 1चा 0 झाला म्हणजे कोणती एज आली बघा, अगोदर 1 होता आणि 1चा काय झाला 0 झाला, इथं 1 आहे आणि इथं 0 आहे, सो 1चा 0 झाला म्हणजे डाऊन आला, म्हणजे कोणती आली निगेटिव्ह एज आली बरोबर आहे. इथं 1चा 0 झाला म्हणजे निगेटिव्ह एज आली, म्हणजे याला निगेटिव्ह एज आहे, जे के 1 आहे म्हणजे हा टॉगल करणार, अगोदरचं 0 आहे, 0चं काय करणार 1 करणार. समजलं? अगोदर 0 होता, 0चा काय केला 1, 0चा 1 केला म्हणजे कोणती एज आली 0चा 1 म्हणजे पॉझिटिव्ह एज आली. पॉझिटिव्ह एज याला दिल्यानंतर याचा आउटपुट चेंज होईल का नाही होणार, अगोदरही 0 होता आताही 0 आहे, म्हणजे क्यूए तुमचा 0 झाला, तुमचा क्यूबी 1 झाला आता, आणि क्यूसी 0च राहिला दुसऱ्या एजला बरोबर आहे. म्हणजे ही झाली थर्ड स्टेज आणि याचा बायनरी इक्विव्हॅलंट काय आहे 2. समजलं? हे बघा कसे इन्क्रीज होत आहे, 0 झाला, 1 झाला, 2 झाला, आता 3 होईल बघा, पुढचं 3 कसा होईल ते बघू आपण. हा आता काय स्टेज आहे बघा, इथं 0 आहे, इथं 1 आहे आणि इथं 0 आहे, 0 1 0 बरोबर. आता परत काय येणार, आपण याला निगेटिव्ह एज देणार, इथं परत निगेटिव्ह एज देतोय आपण, निगेटिव्ह एज दिल्यानंतर परत जे के काय आहे लॉजिक 1 ला दिलेलं आहे, इथं लॉजिक 1 ला दिल्यानंतर इथलं आउटपुट परत चेंज होणार आहे, अगोदरचं 0 आहे, 0चा काय होणार आहे 1 बरोबर. 0चा 1 झाला म्हणजे परत कोणती एज आली पॉझिटिव्ह एज आली बरोबर आहे. 0चा 1 झाला म्हणजे कोणती एज आली पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह एजला आउटपुट चेंज करेल का, हा नाही करणार, म्हणजे निगेटिव्ह एज असते तर आउटपुट चेंज केलं असतं, पॉझिटिव्ह एजला आउटपुट चेंज करणार नाही.
नाही चेंज करणार म्हणजे हा 1 आहे आणि आता काय राहणार आहे 1च असणार आहे. बरोबर आहे. अगोदरही 1 होता आताही 1 असणार आहे. मग 1 ऍज इट इज परत पुढे पास होईल. इथं लॉजिक 1 जाईल. लॉजिक 1 गेल्यानंतर आउटपुट बदलणार नाही. अगोदरही 0 होतं आताही 0 होईल. म्हणजे फक्त QC 0 राहील. QA QB काय होईल 1 होईल. फक्त QC 0 राहील. QA आणि QB काय होईल 1. ही झाली 4 स्टेज आणि 0 1 1 चा बायनरी इक्विव्हॅलंट काय आहे 3. तुम्हाला माहिती समजलं. समजलं. नंबर कसे वाढत चालले क्लॉक पल्सला. पुढची क्लॉक पल्स आल्यावर नंबर कसे राईज होत आहे समजते सगळ्यांना. ठीक आहे. आता पुढचा नंबर घेऊ. आता काय सध्याच्या स्टेजला 1 1 0 आहे बरोबर. हा इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 0 आहे बरोबर. 1 1 आणि 0. आता बघा परत एकदा निगेटिव्ह एज दिली इथं निगेटिव्ह एज दिल्यानंतर इथल्या 1चं काय होणार आहे 0 होणार आहे. का जे इज इक्वल टू 1 आहे, के इज इक्वल टू 1 आहे आणि लॉजिक 1 आलाय. 1चा काय झाला 0. 1चा 0 झाला म्हणजे निगेटिव्ह एज आली बरोबर. 1चा 0 झाला म्हणजे कोणती एज आली निगेटिव्ह. निगेटिव्ह एज आल्यामुळे याचं पण आउटपुट काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजे इथल्या 1चा पण काय झाला 0 झाला बरोबर. 1चा 0 झाला म्हणजे कोणती एज आली परत निगेटिव्ह एज आली. निगेटिव्ह एज याला गेली 1चा 0 झाला. निगेटिव्ह एज याला गेली म्हणजे याचा आउटपुट काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजे इथं 0चं काय होणार आहे 1. म्हणजे फक्त QC1 आहे बाकीचे दोन्ही 0. फक्त QC1 आहे बाकीचे दोन्ही 0. ही झाली 5वी स्टेज 1 0 0 म्हणजे बायनरी इक्विव्हॅलंट काय. तर या पद्धतीने आउटपुट काय होतं चेंज होत जातात. 1 0 0 नंतर 1 0 1 येईल. 6 स्टेज येईल तर 5 येईल. त्याच्यानंतर परत निगेटिव्ह एज 1 1 1 येईल आणि इथं परत 7वी स्टेज येईल बायनरी 6 येईल. सॉरी 1 1 0 येईल आणि लास्ट स्टेज येईल 1 1 1. 8वी स्टेज येईल इथं 7 आणि डायरेक्टली परत 1 1 1 नंतर ऑटोमॅटिकली 0 येईल. इथं 9वी स्टेज येईल आणि 0 येईल. आता 1 1 1 चे 0 कसे होतील बघा. इथं 1 1 आणि 1 आहे. तिन्ही 1 आले सपोज. तर पहिल्या स्टेजला प्रत्येक वेळेस चेंज करतो म्हणून तो 1चा 0 येईल. 1चा 0 म्हणजे कोणती एज आली निगेटिव्ह एज आली. निगेटिव्ह एज आली म्हणजे इथं जाणार. इथं अगोदरचा 1 आहे परत काय होणार 0. 1चा 0 झाला म्हणजे परत निगेटिव्ह एज याला जाणार. अगोदरचा काय 1 आणि 1चा काय होणार परत 0. म्हणजे 1 1 वासून तो डायरेक्टली कुठे येणार 0 0 0 पर्यंत येणार. तर हा झाला रिंग टेबल. म्हणजे काय होते 0 1 2 3 4 5 6 7 परत 0 हा रिंग मध्ये फॉर्म होतो आणि म्हणून त्याला म्हणतात असिंक्रोनस रिंग काउंटर. याला म्हणतात असिंक्रोनस रिंग काउंटर. समज सगळ्यांना. याच्यात काही डाऊट्स असतील तर विचारा. बघा जे काही फ्लिप फ्लॉप आहे इनपुट दिलेले क्लॉक दिली त्याच्यानंतर जे केला इनपुट दिलेले आणि त्याच्यानुसार आउटपुट काय होतं चेंज होतं. हे झालं 3 बिट साठी. आपण 4 बिट साठी पण डिझाईन करू शकतो.
जसं इथं जे के फ्लिप फ्लॉप यूज केलंय त्याच्याऐवजी तुम्ही टी फ्लिप फ्लॉप पण यूज करू शकता. टॉगल फ्लिप फ्लॉप, टी फ्लिप फ्लॉप यूज करून पण तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता, अप काउंटिंग करू शकता, डाऊन काउंटिंग करू शकता. याच पद्धतीनं अप काउंटर असतो, याच पद्धतीने डाऊन काउंटर पण आपण डिझाईन करू शकतो. डाऊन काउंटरला पण जे के फ्लिप फ्लॉप आपण यूज करू शकतो. आता ऍप्लिकेशन्स काय आहेत, कुठे कुठे यूज होतो आपण. So it is used in digital clock. त्याच्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी काउंटर मध्ये पण आपण हे यूज करतो. These are the different applications of counters. त्याच्यानंतर नवीन टॉपिक आहे मॉड्युलस ऑफ काउंटर. याच्यामध्ये काय होतं बघा, मॉड्युलस ऑफ काउंटर मध्ये जसं रिंग काउंटर 3 डिजिट्स काउंट करतो बरोबर. सो 3 डिजिट स्टार्ट फ्रॉम 0 to 7. 4 डिजिट्स काउंटर जर घेतलं तर ते 0 0 0 0 to 1 1 1 1 म्हणजे 0 to 15 पर्यंत काउंट करेल बरोबर. त्याच्यानंतर 5 डिजिट घेतले तर तो 36 पर्यंत काउंट करेल. तर याच्याऐवजी आपण मॉड्युलस ऑफ काउंटर म्हणजे काय, तर समजा मला 0 to 7 पर्यंत नाही, मला 0 to 5 पर्यंतच काउंट करायचे. मला 0 to 5 पर्यंतच काउंट करायचंय, तर मॉड 5 काउंटर आपण डिझाईन करतो. म्हणजे तो काय करतो का तिथं सर्किट ब्रेक करतो. ते सर्किट तिथं काय करतो, ब्रेक करतो, आणि ब्रेक केल्यानंतर तिथून पुढे परत नवीन सिग्नल जनरेट करतो. त्याला म्हणतात मॉड्युलस. काही काही वेळेस मॉड 11 काउंटर, मॉड 10 काउंटर म्हणजे काय, that circuit will be able to retrieve the digits from particular modulus. म्हणजे मॉड 10 असेल तर 10 पर्यंत काउंट करेल, मॉड 11 असेल तर 11 पर्यंत काउंट करेल, मॉड 9 काउंटर असेल तर 9 पर्यंतच काउंट करेल. या पद्धतीने तो काय करतो का, ज्या पद्धतीने मॉड्युलस डिफाईन केला जातो त्या पद्धतीने तो डिझाईन केला जातो. त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ काउंटर.
Excuse me, sir. If you're trying to say something, you're not audible. सुरुवातीच्या या ज्या स्टेजेस आहे 1 0 1 2 3 4 4 पर्यंत आपल्याला आउटपुट पाहिजे. 4 नंतर कुठे पाहिजे? डायरेक्ट 0 ला पाहिजे. 4 नंतर डायरेक्टली 0 जाण्यासाठी आउटपुट काय घेतलं? लॉजिक 1 घेतलं. म्हणजे लॉजिक 1 म्हणजे काय? तर तोपर्यंत तो काय करेल? आउटपुट प्रोसीड करेल. त्याच्यानंतर 5 6 7 ला लॉजिक आउटपुट काय घेतलं? 0 घेतलं. त्याच्यानंतर याचा केमॅप डिझाइन केला. याचा केमॅप डिझाइन केला. केमॅपचं इक्वेशन आलं y इज इक्वल टू क्यू सी बार प्लस क्यू बी बार प्लस क्यू ए बार. बरोबर? हे इक्वेशन आलं. या इक्वेशनला लॉजिक डायग्राम ड्रॉ केली. बघा याला काय केलं इथं? लॉजिक डायग्राम. जे के ऐवजी डायरेक्टली टी फ्लिप फ्लॉप यूज केला. सेम सर्किट आहे बघा. जे के ऐवजी टी फ्लिप फ्लॉप यूज केला. म्हणजे काय आहे? तोपर्यंत 0 1 2 3 4 4 पर्यंत इथं आउटपुट काय असणार आहे? 1 असणार आहे. 1 असल्यानंतर याचा रिसेट होत नाही. आणि एकदा इथे आउटपुट 0 आलं हे सगळे काय होतात? रिसेट होतात. आणि रिसेट झाल्यानंतर पुढचं आउटपुट काय येतं? सगळं 0 आउटपुट येतं. म्हणजे बाय डिफॉल्ट काय होतं? तो या 4 पर्यंत जातो. 4 नंतर डायरेक्टली तो कुठे जातो? परत 0 ला जातो. तर या पद्धतीनं तो आउटपुट चेंज करतो. ठीक आहे. काही डाऊट्स आहे का याच्यात? याच्यात जे के मध्ये किंवा काउंटर मध्ये जर काही डाऊट्स असतील तर विचार. ऍप्लिकेशन त्याचे